जन्मतःच अंधत्व, घरची हलाखीची परिस्थिती, भूमिहीन कुटुंब आणि रोजचा 40 किलोमीटरचा प्रवास. मात्र यातील कोणत्याही अडचणीसमोर हार न मानता जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर वाघवे येथील 37 वर्षीय शरद बाजीराव पाटील यांनी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून त्यांची रत्नागिरीमधील मत्स्य विभागात क्लार्कपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे पोलीस महासंचालक कार्यालयातील क्लार्क पदाची परीक्षाही त्यांनी यापूर्वी यशस्वी केली आहे. त्यांच्या संघर्षमय यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे. पन्हाळा तालुक्यातील वाघवे इथल्या शरद बाजीराव पाटील यांचा संघर्ष आणि जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. जन्मतःच अंधत्व असलेल्या शरद यांचा आई-वडिलांनी मायेनं सांभाळ करत त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. भूमिहीन कुटुंबातील शरद यांनी अंधत्वाला कधीही आपल्या प्रगतीच्या आड येऊ दिलं नाही. कोल्हापूरमधील दसरा चौकातील एम्पायर टॉवरमध्ये त्यांनी तब्बल 12 वर्ष लिफ्टमन म्हणून काम केलं. त्याचबरोबर कॅलेंडर विक्री आणि मसाजचं काम करून त्यांनी संसाराला हातभार लावला. शरद यांना 3 बहिणी असून ते कुटुंबातील एकुलते एक पुत्र आहेत. वडील बाजीराव पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मुलाला MA पर्यंत शिक्षण दिलं. वाघवे ते कोल्हापूर असा दररोज सुमारे 40 किलोमीटरचा प्रवास शरद ST बसनं करत होते. बऱ्याचदा बसमध्ये उभं राहूनही त्यांनी प्रवास केला, पण परिस्थितीची कधीही तक्रार केली नाही. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शरद यांनी YouTube, WhatsApp आणि टेलिग्रामच्या माध्यमातून अभ्यास केला. अंधत्वामुळे लेखनिकाची मदत घेत त्यांनी परीक्षा दिली. सामान्य परीक्षार्थीप्रमाणे परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यांना सामोरं जात त्यांनी हे यश संपादन केलं. यापूर्वी बँकिंग क्षेत्रातील विविध स्पर्धा परीक्षा देऊनही शरदना यश मिळालं नव्हतं. पण अपयशानं खचून न जाता त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मत्स्य विकास विभागातील क्लार्क आणि पोलीस महासंचालक कार्यालयातील क्लार्क या दोन्ही परीक्षेत त्यांनी यश संपादन केलं. आपल्या अंधत्वाला कमकुवतपणा न बनवता शरद यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. या यशामुळं डोळस असलेल्या अनेकांसमोर शरद यांनी संघर्ष, चिकाटी आणि आत्मविश्वासाचा आदर्श निर्माण केलाय. बी न्यूजसाठी वाघवेहून विक्रम पाटील.